प्रधानमंत्री आवास योजनेमधून टप्पा 2 चे जे 677 घरकुलं आपल्या परळी नगर परिषदेला मंजूर झाले, त्यापैकी सर्वच झालं काय? प्रत्येक लाभार्थ्याला 1 लाख रुपये देण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परळी शहरातील इथं लाभार्थी माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, मला अभिमान वाटतोय ज्या वेळेसपासून ही नगर परिषदेचं कामकाज आम्ही पाहतोय, 17, 18, 18, 19, 19, 20, 21, 22, 22, 23, 23, 24 3000 घरकुल आपण या परळी नगरीमध्ये या दरम्यानच्या काळात दिले आणि आता 25-26 मध्ये पहिलाच टप्पा आहे। याच्यात 677 घरकुलं या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि त्याचा 1 लाख रुपयाचा चेक आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मला खात्री आहे, मी अनेक गोष्टी पाहिल्या व्यक्तिगत लाभाच्या। ज्यावेळेस व्यक्तिगत लाभाचा इतर घरकुल सोडून निधी आला की तो निधी दुसरीकडे जातो, पण प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, या योजनेतला 1 रुपयाही तो लाभार्थी दुसरीकडे कुठेही लावत नाही, स्वतःचं घरच बांधतो। हे मात्र आपल्या परळी शहरामध्ये आम्ही पावला पावलावर पाहिलेलं आहे। आज या परिस्थितीत आपल्या घरावरचं पत्र निघून आता छप्पर येणार आहे। मी तर घरकुलाचे लाभार्थी असे पाहिलेत की लाभार्थ्याला घरकुलाची एक रक्कम जी मिळणारी आहे ती एक ठराविक रक्कम आहे, पण काही जणांनी इतर काबाड कष्ट करून आपले 4 पैसे अधिकचे लावून चांगलं घर केलेलं हे सुद्धा आपण गाव भागामध्ये त्या ठिकाणी पाहिलं, शिवाजीनगर परिसरात पाहिलं। म्हणून मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक शब्द देतोय की या वर्षी 677 हे फायनल आकडा नाही आहे। हा आकडा सुद्धा आपण जवळजवळ 1500 पर्यंत घेऊन जाऊ, एवढं कष्ट सुद्धा आपल्याला इथं जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत ना, आणि निवडून दिलेल्यातून जे नगरसेवक म्हणून बसलेत, या सगळ्यांनी काळजी घ्या की आपल्या परळी शहरात एकही घरकुलाचा लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित झाला नाही पाहिजे, याची जिम्मेदारी सर्व नगरसेवक, सभापती, नगराध्यक्षांची आहे। त्यामुळे इथं हायगाई करून जमणार नाही। एखादा जरी लाभार्थी तुमच्या तावडीतून सुटून आमच्यापर्यंत आला आणि सांगितलं की आम्हाला घरकुल द्यायला मदत झाली नाही, तर मात्र ते बरोबर होणार। तिसरी महत्वाची गोष्ट, निवडणूक होऊन 2.5-3 महिने झालेत, निवडून आल्याला वाटतं मी माझ्या या सगळ्या ताकदीवर निवडून आलोय, आणि जो पडला त्याला वाटतं की ज्याला मी लाभ दिलाय त्यांनी मला मतदान केलं म्हणून पडला। याचा अर्थ एवढाच आहे की एकदा का निवडून तुम्ही आलात की तुमचे मतदार
तुम्हाला मत दिलेले फक्त, आणि बाकी सगळं वाऱ्यावर सोडून द्यायचं, असं करून जमत नाही. ज्या वेळेस तुम्ही निवडून आलात त्यावेळेस तुम्ही प्रभागातल्या संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधी आहात. संपूर्ण लोकसंख्येची कामाची जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे. तिथं मात्र भेदभाव आपण करू नका, एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो, निवडून आल्यानंतर कधी जात पात धर्म काही पाहत नाही. जे येईल तो आपला आहे. भलेही त्यांनी काल आपल्याला शिव्या दिलेल्या असतील, आणि आज जर आपल्याकडे काम घेऊन आला आणि ते काम आपल्याला करायचं कर्तव्य जर भगवंताने दिलं असेल तर ते कर्तव्य आपल्याला पारच पाडावं लागेल. नाही पाडलं तर भगवंताचा अपमान असतो. ही काळजी आपण सर्वांनी घ्या. राजा बस कर रे, 30 वर्ष झाल्या का तू बदललाच नाही आणखी. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, नवीन इनिंग चालू झाली आहे तुमची. भला मोठा टप्पा गाठायचा. नवीन इनिंग चालू व्हायला आणि नगर परिषदेमध्ये पैसे नसायला विकास कामाचं. त्यामुळे नगरसेवकांचे चेहरे नगरसेवक होऊ नाही. 2.5 महिन्यात नंतरही आनंदी मला दिसत नाहीत. क्यों इस्माइल भाई, सही बोल रहा हूं ना? आज ही वस्तुस्थिती आहे की नगर परिषदेमध्ये पैसे नाही. पण उद्या ही वस्तुस्थिती राहणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये बीड नगर परिषदेच्या बरोबरीनं किंवा काकणभर आगाव या परळी नगर परिषदेच्या विकासासाठी निधी आपल्याला मिळणार आहे. आणि त्या निधीमधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण सामाजिक उपक्रम पुढे करणार आहोत. मराठवाड्यात नसेल एवढी सुंदर लायब्ररी भैया आपण या ठिकाणी परळी शहरात केली. आज 43,000 पुस्तक आहेत. अशी ही लायब्ररी जतन करणं, त्याचा रोजचा खर्च आणखीन मोठी करणं, तिथं स्टडी सेंटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा काही जणांनी जबाबदारी घ्या की तिथं पोरं अभ्यासाला आले पाहिजेत. त्यांना काही जणांना दाखवा, काही शाळांना दाखवा, काही कॉलेजना दाखवा. एकदा बोलून घ्या, त्या कॉलेजला निमंत्रण द्या विद्यार्थ्यासहित की बघा ही लायब्ररी. तुम्हाला तिथं वाचायची व्यवस्था पाहिजे, तिथं व्यवस्था आहे तशी, तेवढी शांतता आहे. शेवटी आपण समाज उपयोगी घेतलेला एखादा उपक्रम आज त्या समाजाने त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. मला आणखीन एक आपल्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट बोलायची आहे, तेवढं बोलून मी माझं या ठिकाणी भाषण संपवणार आहे. ज्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे नेते करत होते. मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघालेत का. एक त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुरून उरल. तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्यूबचे चॅनल एवढं घाण केलं की तशा परिस्थितीत सुद्धा या परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या माग भरभक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला. नगराध्यक्ष पदाचे आपले विजयी उमेदवार
ज्यांनी आपल्या नावाने बाजीराव भैयाला पद्मश्री दिलेली आहे. सोळा 16,000 मताच्या फरकाने, बरोबर आहे. बाकी नगरसेवक मला माहिती आहेत कोण किती फरकानं आलंय आणि कोण किती फरकानं गेलंय. काही नगरसेवकांना तर माहित आहे ना आणखी तो कसा निवडून आला ते मला एकट्यालाच माहिती आहे. आणि पहिली वेळ नाही, ज्याला पाडलाय त्याला मी तसाच निवडून आणला होता आणि जो आलाय त्याला आणखीनही माहित नाही तो कसा निवडून आलाय. असं सगळं एकूण आपल्या सगळ्यांनी कष्ट घेतले, त्यातून आज परळीच्या मायबाप जनतेने आपल्यावर जिम्मेदारी दिली आहे. ही जिम्मेदारी आपल्याला अतिशय यशस्वीपणे पार पाडायची आहे आणि जिम्मेदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना परळी नगर परिषदेला आणि आपल्या या नगरीला सुद्धा थोडं शिस्तीत, हळूहळू, लगेच नाही, आपल्याला कामाच्या बाबतीत, टॅक्सेसच्या बाबतीत, सगळ्या गोष्टीत परळीच्या आपल्या या नगर परिषदेला शिस्तीत बसवावं लागेल. तर पुढे चालून मोठ्या मोठ्या योजना या ठिकाणी येतील. आतापर्यंत त्या दिवशी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं असेल की अधिकचे 300 कोटी रुपये त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजूर करायचा निर्णय घेतला. आता ते ईपीसीच्या शेवटच्या बैठकीत ते मंजूर झालं की ते सुद्धा पैसे वेगळे येतील. आणि आपण एवढ्यावरच थांबत नाही, तर आपला आग्रह आहे की राज्य सरकारने दरवर्षी एकच तीर्थक्षेत्र प्रसाद योजनेमध्ये केंद्रात पाठवायचं. तर ते प्रसाद योजनेमध्ये परळी वैद्यनाथाचं हे पंचम द्वादश स्थान प्रसाद योजनेतून गेलं पाहिजे. आणि त्याला जसं उज्जैनच्या महाकालाचा करडोल झाला, जसं काशी विश्वेश्वराचं करडोल झालंय, त्याचप्रमाणे आपल्या दक्षिणच्या काशीला, म्हणजे आपल्या प्रभू वैद्यनाथाला काशी, दक्षिणची काशी म्हणतात. म्हणजे मानव इथं कुणी गेलं तर त्याला काशीला जाऊन विधी करायची गरज नाही. हा बरोबर आहे भैया, म्हणजे धर्माधिकाऱ्याने हो म्हणलं की आमचं खरं असं. त्यामुळे हे सुद्धा आपलं 12 ज्योतिर्लिंग त्याचा विकास झाला तर स्वाभाविक इथं येणाऱ्या भक्तांची मुक्काम करायची इच्छा होईल. एक मुक्काम म्हणलं की त्याचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, इकडे इकडे फिरणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर आपल्या परळी शहराची एकूणच आर्थिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणात वाढेल. हे करत असताना त्यांनी 50 मेगावॅटचा सोलारचा प्रकल्प सुद्धा परळीला दिला आणि तो फक्त 50 मेगावॅटचा नाही तर पुढच्या 3 महिन्यात ते आणखीन 300 मेगावॅटचा प्रकल्प आपल्या या परळी शहरामध्ये राज्य सरकार देणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देणार आहेत. 1 मेगावॅट म्हणजे 5 कोटी रुपये खर्च, 3×5 = 15, 1,500 कोटी रुपयाची गुंतवणूक सोलारच्या या एका प्रकल्पामध्ये आपल्या परळीला येते. परळीच्या संदर्भातला विकास, त्याची ब्ल्यूप्रिंट आम्हा सर्वांच्या जवळजवळ इथं फीड आहे. कुठल्या गोष्टीचं काढायचं लगेच निघतं. म्हणून घरकुलाच्या बाबतीतही आम्ही कमी पडणार नाहीत. आणि व्यक्तिगत लाभाच्या ज्या नगरपालिकेच्या, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ज्या नगरपालिका राबवते त्यात आम्ही कुणीही कमी पडणार नाहीत. मी माझ्या सर्व जीवलग नगरसेवकांच्या वतीनं सुद्धा सांगतो कि तेही कुठे कमी पडणार नाहीत. इतनी बार थोड़ी जी रहना है अपने को, एक बार लड़ना है ना. आपको नहीं बोल रहा मैं खान साहब. म्हणून हे सुद्धा जबाबदारीपूर्वक काम करतील. आपण पण सहकार्य करा एवढीच कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो आणि पुन्हा एकदा मी आपले याच्यासाठी आभार मानतो की या सर्वांना तुम्ही
भरघोस मतानं विजयी केलंय, याचे उपकार मी माझ्या अंगावरच्या कातळ्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तर ती फिटू शकत नाहीत याची मला जाणीव आहे. म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत या परळीच्या मातीतल्या प्रत्येक माणसाची पद असो नसो कायम सेवा करत राहायची, एवढंच एक ध्येय घेऊन मी या ठिकाणी आता उतरलोय. एवढं आपण लक्षात ठेवा. खूप खूप धन्यवाद.